आता पाहूयात विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। धुळे लोकसभा उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा नाशिकच्या बागलाणमध्ये प्रचार दौरा, तर रात्री उशिरापर्यंत घेतल्या प्रचार सभांना नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। वाशिमच्या मुळा गावातील कृषी पंपासाठीचा वीज पुरवठा 15 दिवसांपासून बंद, पाणी बंद झाल्यानं उन्हाळी पिकांचं नुकसान, वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। लातूरच्या आडत बाजारामध्ये खरेदी विक्री 4 दिवसांपासून बंद, हमालीच्या दरवाढीसाठी हमाल आणि माथाडी कामगारांकडून संप। सांगली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये ड्रॅगन फ्रूटमध्ये आंतरपीक म्हणून टोमॅटोची लागवड, उन्हाळ्यामध्ये चांगल्या उत्पन्नाची आशा। रत्नागिरीच्या राजापूरमधल्या ठिकाणी 86% कर वसुली। गोंदिया जिल्ह्यामधल्या 1288 मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासन सज्ज, मतदान केंद्रावर 723 व्हीलचेअरची सुविधा, नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी 181 बसेस आणि 241 जीपची व्यवस्था। सांगलीत ट्रॅव्हल्स आणि कारच्या धडकेमध्ये 5 जणांचा मृत्यू, कारमधील 4 ते 5 जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। नंदुरबार जिल्ह्यामधल्या 20 लोकांची ऑनलाईन फसवणूक, पैसे दुप्पट करून देणार असल्याचं सांगत आरोपी 4 कोटी रुपये घेऊन फरार, पोलिसांकडून तपास सुरू।